ढाले पाटलांचा वंशज। अपर्णा आता या घरची सून आहे। तिच्या पोटातलं बाळ माझ्या सगळ्यात जास्त जवळच्या मित्राचं आहे। या पोरीने तिच्यावर आरोप केले ना म्हणून टेन्शन आलं होतं तिला। डॉक्टरांनी सरळ सरळ सांगितलं की मानसिक तणावामुळे तिचं उठा, ताबडतोब घराबाहेर जायचं, ताबडतोब घराबाहेर जायचं। 1 मिनिट जरी उशीर केलात ना तुम्ही तर परिणाम भयंकर वाईट होतील। उठा। आई साहेब, आई साहेब, आई साहेब, तुमच्यामुळे या घराला काय काय बघावं लागणार आहे। आई साहेब, एक शब्द बोलायचा नाहीये। ढाले पाटलांच्या अब्रूचे धिंडवडे काढलेत तुम्ही का? 1 मिनिट बेबी, काही बोलायचं नाहीये। विसरू नका, यांच्यामुळे या घरातला प्रत्येक जण तुरुंगात गेलाय। इतकी वर्ष प्राणपणाने जपलेली ढाले पाटलांची प्रतिष्ठा यांनी धुळीला मिळवली आहे। आम्ही सहन केलं कारण फक्त रणजितरावांसाठी। आता नाही, बाहेर व्हायचं। काय करून ठेवलेत तुम्ही? एका स्त्रीचा आई पण हिरावून घेतलाय तुम्ही। एका कोवळ्या जीवाच्या गळ्याला नख लावून जीव घेतलाय तुम्ही। एका कुटुंबाची लाखो स्वप्न एका क्षणामध्ये धुळीला मिळवून टाकली। आमच्या वारसाचा, आमच्या नातवंडाचा खून केलाय तुम्ही। आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर निघायचं। चला चला अक्का, बस बेबी, आम्हाला अडवायची हिम्मत करू नका। चला बाजूला व्हा, चला। अक्का, ती कुठेही जाणार नाही, संजू याच घरात राहील, बस। अजूनही तिला पाठीशी घालताय। अक्का, जे झालं ते दुर्दैवी होतं। कोणाच्याही आयुष्यात असं घडू नये, मान्य आहे मला। तिची काय चूक आहे? हिनं काय केलंय? काय केले? अहो, सुडापोटी जीव घेतलाय हो लेकराचं तिनं। तुम्ही अजूनही याच पोरीची बाजू घेणार आहे का लीलावती शिळमकर? आज तुम्ही परत एकदा सिद्ध केलं तुम्ही ढाले पाटील नाही आहात। मागे हो, थोबाड बंद ठेवायचं, कळलं ना? आवाज अगदी बंद। हे भडका उडालाय, त्याच्यात तेल ओतण्याचं काम करू नकोस तू। सगळे भस्मसात व्हाल। दादासाहेब, तुझ्या बेअक्कल बायकोला ना जरा आवर। हे बघा अक्का, मान्य आहे मला की संजूनी मामांबद्दल बोलायला नको होतं। अगं पण तिने फक्त बोलून दाखवलं, संशय नाही घेतला। त्याच्यात
तेवढं काय चुकलं ग तिचं? तिच्या हातून चूक घडली, अपराध नाही घडला. सुजितच्या बाळाचं का वाईट करेल ती? वाईट काय करायचं राहिलंय? अहो खून केलाय तिने, खून केला सुजितच्या बाळाचा. खून तिने नाही, तिच्या बाळाचा खून तू केलायस. काय बोलताय? कळताय का तुम्हाला? कळतंय, मला सगळं कळतंय. बापडी आहे ग ती. तुझ्यासारखं पाताळी आणि डोकं नाहीये तिला. रणजित आणि संजूच्या बाळाचा तुम्ही खून केलाय, तुम्ही. त्याच्यामुळे या घरात जर कोणी जाणार असेल ना तर तुम्ही जायचंय, तिने नाही. गप्प बसा बेबी, गप्प बसा. काय डोकं फिरलंय का तुमचं? आई साहेब, आई साहेब, बेबी मावशी काय म्हणाले आता? नाही, काही नाही रणजित, काही नाही. भावीच्या इथेच थांबणं मस्त आहे आता. काय म्हणाली स्वात? आमचं बाळ आम्हाला बाळ होणार होतं. कधी? म्हणजे तुम्हाला माहित नाहीये? काय म्हणते बेबी मावशी? खरं आहे आपलं बाळ? संजू, मला काहीच कळत नाही, प्लीज सांग मला, हे खरं आहे का? तुम्हाला खरंच माहित नाहीये? असं काय करताय? आई साहेबांनी तुम्ही विसरलाय का सगळं? मी तुम्हाला जेलमध्ये भेटायला आले होते. तुम्हाला मी जेलमध्ये हेच तर सांगायला आलते. तुम्ही रणजित, काही ऐकायचं नाहीये त्यांचं. आधी याला घराबाहेर जायला सांगा. ढाले पाटलाच्या घरात आग लावायला निघालेली आहे मुलगी. चला तुम्ही. आई साहेब, माझं बाळ. आणि आधी तिला घराबाहेर जायला सांगा. नाही अक्का, संजू कुठेही जाणार नाही. आणि रणजितला आज मी सगळं सांगणार. बेबी, बेबी, आमची शपथ आहे तुम्हाला. मोडते मी अक्का तुझी शपथ. मी तुझं वचन पाळलं होतं, कारण तू या मुलीला घरात ठेवणार होतीस. आज त्याच मुलीला तू घराबाहेर काढायला निघालीस. काय नाही भोगलं या पोरीने. तिच्या वडिलांनी अत्याचार केले तिच्यावर, ते सहन केलं तिने. आता कुठे सुख भोगत होतं ग लेकरू. पुन्हा तिला दुःखाच्या काहीत लोटलं. किती अत्याचार करायला अजून. मामला पेटलाय, आपल्याला जळ बसायच्यात निघूया. चला चला चला. तिचं पोरगं मारून सुख नाही मिळालं का तुम्हाला? की आता दुसऱ्या पोराचं खापर तिच्या डोक्यावर फोडताय तुम्ही? अक्का, हा अपघात होता, फक्त अपघात. आणि हा अपघात नियतीने घडवला असेल ना, तर ती तुझ्या कर्माची फळ आहे. रंजा, मी सांगते तुला काय झालंय ते. नाही नाही रणजित, कुणाचं काही ऐकायचं नाहीये तुम्ही.
नाही यायचं, मला ऐकायचं. नाही, नाही यायचं, मला ऐकायचं. रणजित, रणजित, पोटुशी होती रे ही. तू जेल मध्ये होतास, फार एकटी पडली होती पोर. या बाईने तिला मूल पाडायला लावलं. मी खूप समजावलं रे अक्काला, ऐकलंच नाही तिने. गोळी घ्या. यांना माहिती आहे सगळं. नाही, हे बाळ यांचं आहे. या बाळाच्या बाबतीत जो काही फैसला असेल तो मी एकटी नाही करू शकत. आईसाहेबांनी तुम्हाला सगळं सांगितलं. हो, मग तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझंही तेच म्हणणं आहे जे आईसाहेबांचं आहे. अहो पण तुम्हाला सगळं माहिती होतं. तुम्हाला काहीच माहित नाही असं का बघताय माझ्याकडे? तुम्हीच मला सांगितलं ना की आई साहेब जसं म्हणतायत तसं कर म्हणून. गप्पा बसा तुम्ही. रणजित, कोणाचं काही ऐकायची काही गरज नाही. तुम्ही आमच्या खोलीमध्ये चला, आम्ही सांगतो तुम्हाला सगळं. नाही आईसाहेब. संजू अगं, मला आता कळतंय मला बाळ होणार होता असं. आणि जेव्हा मला माहीतच नव्हतं तुला बाळ होणार आहे, तर ते पाडण्याची परवानगी देण्याचा प्रश्नच कुठे येतो? अगं मला खरंच माहित नव्हतं. संजू, संजू अगं, एक मिनिट. म्हणजे आई साहेब, तुम्ही मला माझ्या पोटातलं बाळ पाडायला सांगितलं. मग मी तुम्हाला म्हणले की मला यांच्याशी बोललं पाहिजे. आणि मी ज्यावेळेस यांना विचारलं त्यावेळेस हे मला असं म्हणले की आई साहेब जसं म्हणतील तसं कर. मग तुम्ही यांना नक्की काय सांगितलं? तुम्हाला काय सांगितलं यांनी? संजीवनींनी सारखा आमच्या मागे लकडा लावलाय. आम्हाला बाहेर जायचंय, लोकात मिसळायचंय. आम्ही सांगायचा प्रयत्न केलाय बरं का. जोपर्यंत रणजितराव घरी परत येत नाही आणि हे प्रकरण थंडावत नाही तोपर्यंत बाहेर जाणं धोक्याचं आहे. आता या परिस्थितीत बाहेर सगळी गिधाडं लचका तोडायला टपून बसलेली आहेत. आमचं मागणं एवढंच आहे. आता घरी गेल्यानंतर संजीवनी तुमच्याशी बोलतील, तुम्हाला काही विचारतील, तुम्हाला काही सांगतील, तेव्हा तुम्ही एवढंच सांगायचंय की आईसाहेब जे म्हणतील ते करा. त्यावेळेस मला आईसाहेब म्हणाले होते की संजू आता या परिस्थितीत बाहेर जाता कामा नाही. म्हणून तर मी तुला म्हणालो आईसाहेब जे म्हणतायत ते ऐक. नाही नाही नाही, आई साहेब असं नाही करू शकत. हा ना आई साहेब, हे सगळं खोट आहे ना? हे सगळं खोट आहे, मला माहितीये. तुम्ही मला सांगा हे सगळं खोट आहे ना? आई साहेब, तुम्ही फक्त मला एकदा सांगा की हे सगळं खोट आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवीन. आई साहेब,
आई साहेब, म्हणजे माझं बाळ पाडण्यासाठी तुम्ही आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केला? मी आयुष्यात फक्त एकच चूक केली, तुमच्या सगळ्यांपासून माझं वय लपवलं, ज्याची शिक्षा मी भोगतेय, ज्याच्यामुळे या घराचा मान, या घराची प्रतिष्ठा, तुमचा माझ्यावरचा असलेला विश्वास सगळं गमावलं आणि ते परत मिळवण्यासाठी मी झगडतेय. ते सगळं परत मिळेल, पण माझं बाळ संजू, काका म्हणणारी आलीये, बाबा म्हणणारी हवी. मला माझं बाळ हवंय. मला खात्री आपल्याला मुलगीच होणार, म्हणजे असं नाही, जे होईल ते होईल, पण जुळं व्हायला हवं. माझं बाळ कशा बाहेर पडणार आहेत आई साहेब यातून? संजू, आपलं बाळ ग. संजू, तुला माहिती ना मला बाळाची किती ओढ आहे. मला लहान मुलं किती आवडतात. तुला असं वाटूच कसं शकतं मी आपल्या बाळाला? मला खरंच माहित नव्हतं. तू सांगितलं का नाही मला? अहो, मी कसं सांगणार होते तुम्हाला? तुम्ही नव्हता बोलत माझ्याशी तेव्हा, आणि बोललात त्यावेळेस एकच वाक्य की आई साहेब जसं म्हणतील तसं कर. माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. मी तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं. तुझं नाही चुकलं. ते सगळं जर कोणाची चूक असेल तर ती फक्त या बाईची. कुसुमावती ढाले पाटील, मला लाज वाटते तुम्हाला आई म्हणायची. तुम्ही मला जन्म दिला, मी हे कधीच नाकारू शकत नाही, पण कुसुमावतीची इथून पुढे मी तुम्हाला आई कधीच म्हणणार नाही. काही दिवसांपूर्वी तुम्ही मला तुमच्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार काढून घेतला होता ना. आज माझ्या मुखातून आई हा शब्द ऐकण्याचा अधिकार मी हिरावून घेतोय तुमच्याकडे. ही मुलगी नको होती ना तुम्हाला सुरुवातीपासून? काय नाही केलं या मुलीने या घरासाठी? हे घर टिकून राहण्यासाठी कायम झिजत आली. स्वतःच आई पण गमावलंय. नकोय ना ही मुलगी तुम्हाला या घरात? तुमच्याच मनासारखं होईल. आम्ही घर सोडून जातो.
असं नका बोलू, असं नका बोलू. आम्ही सुखासुखी हा निर्णय नाही घेतला. तुम्हाला कल्पना नसेल, आम्हाला सुद्धा हवं होतं ते बाळ. रणजित, कुठल्या जन्माची दुश्मनी काढली तुम्ही बेबी? का सांगितलं ते सगळं? रणजित, अक्का मी तुला बोलले होते, एक ना एक दिवस तुझ्यावर ही वेळ येणार. फक्त ती इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं मला ग अक्का. त्याच्यामुळे एकटी पडलीस का? अगदी एकटी पडलीस. रणजित, कुसुमावती ढाले पाटील, मला लाज वाटते तुम्हाला आई म्हणायची. इथून पुढे मी तुम्हाला आई कधीच म्हणणार नाही. आज माझ्या मुखातून आई हा शब्द ऐकण्याचा अधिकार मी हिरावून घेतोय तुमच्याबरोबर.